मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता। याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार। तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार। महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव। ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील। संपर्क आपल्या स्क्रीनवर। महावितरण विरोधात इस्लामपूर येथील शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे। इस्लामपुरात वीज महावितरण कंपनीने अदानी गँगच्या माध्यमातून नागरिकांचा छळ सुरू केला असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय। महावितरण विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेतली आहे। महावितरण कंपनी आणि अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरण विरोधात शिवसेना स्टाईलने शंखध्वनी आंदोलन करणार, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी दिलाय। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार सचिन पाटील साहेब यांना जाहीर निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये गेल्या 2 महिन्यापासून वरून इस्लामपूर शहर आणि उपनगरामध्ये वीज ग्राहकांचा जो छळ सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि महावितरण कंपनी आणि अदानी गँग यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी हे जाहीर निवेदन दिलेलं आहे। मला या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान करायचं आहे, शासनानं GR काढलेला असताना, कोणत्याही प्रकारचं मीटर बसवण्याचं बंधन नसताना आज या शहरामध्ये आणि उपनगरामध्ये जवळपास 30-35% वीज ग्राहकांच्या घरात घुसून अदानी गँगनं वीज कंपनीला हाताला धरून या ठिकाणी जोर जबरदस्तीने प्रीपेड मीटर बसवलेले आहेत। हे प्रीपेड मीटर त्यांनी तत्काळ काढून घ्यायला पाहिजेत, अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन करू। कारण या प्रीपेड मीटरमुळे वीज ग्राहकांचं नुकसान होणार आहे। या प्रीपेड मीटरची किंमत जवळपास 12,000 रुपये हे नागरिकांना, वीज ग्राहकाला सोसावं लागणार आहे। त्याचबरोबर वीज ग्राहकांना याचे मीटर बसल्यानंतर या युनिटचा दर काय असणार आहे, या कंपनीनं काही प्रोडक्ट फॅसिलिटी दिलेल्या आहेत, त्याचा फायदा काय असणार आहे, या गोष्टी या कंपनीला माहीत नाहीत, या वीज वितरण कंपनीला माहीत नाहीत। उद्या मीटरचं बिल भरत असताना हे मीटर किती काळ चालणार आहे, खऱ्या अर्थानं जिओला यांचं बिल भरायचं आहे का अदानी कंपनीकडे याचं बिल भरायचं आहे का या महावितरण कंपनीकडे भरायचं आहे, याची सुद्धा कल्पना नाही। असं असताना मात्र वीज ग्राहकांच्यावर हा दांडगावा कशासाठी? आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज जाहीर निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की वीज कंपनी सोबत या अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल करा। वीज ग्राहकांची फसवणूक केलेली आहे, वीज ग्राहकांची फसवणूक झालेली आहे म्हणून गुन्हा दाखल करा आणि जे बसवलेले मीटर आहे ते तत्काळ मीटर काढून घ्या, अन्यथा शिवसेना स्टाईलनं हे आंदोलन चालू राहील। यापुढे कोणतंही मीटर जर ते बसवायला आले तर मात्र त्या मीटर सह संपूर्ण कायदा हातात घ्यायला लावू नका, असं मी स्पष्ट शब्दात सांगतोय। लोकशाही मार्गाने जाणारी आम्ही लोक आहोत, त्यामुळे कायदा हातात घ्यायला लावू नका अशी आमची विनंती आहे त्यांना। यामुळं या ठिकाणी होणारं जो ग्राहकाचं नुकसान आहे याला जबाबदार कोण हेही माहीत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल ग्राहकावर, वीज ग्राहकावर, त्यावेळेस शिवसैनिक हा रस्त्यावर येईल। एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। हे जो काही भुर्दंड बसणार आहे
ग्राहकाचं जे काही नुकसान झालेलं आहे, ग्राहकाचं जो मानसिक पिळवणूक झालेली आहे, याला सुद्धा हे अदानी गँग याला कारणीभूत आहे. कारण 3 जुलै 2024ला या मंत्री त्यावेळेला मंत्री याचे होते, आपल्या आताचे जे मुख्यमंत्री आहेत हेच त्यावेळेला वीज मंडळाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सुद्धा आपल्या अभिभाषणात स्पष्ट केलेलं आहे की या प्रीपेड मीटरची कोणावरही जबरदस्ती नाही. त्यामुळे असं असताना आमचे वित्त वितरण कंपनीचे अभियंता उपअभियंता हे कशासाठी त्यांच्यासोबत फिरतायत, जबरदस्तीने हे मीटर का बसवलं जातंय याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि तत्काळ तहसीलदार साहेबांनी आमच्या या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही जी विनंती केलेली आहे त्याची त्यांनी दखल घ्यावी आणि तत्काळ या वीज वितरण कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा येणाऱ्या काही काळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल, जन आंदोलन उभा राहील, याची त्यांनी दखल घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत जर हे वीज मीटर काढले नाहीत, बसवलेलं वीज मीटर काढून जर पूर्ववत मीटर बसवलेले नाहीत तर मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल. एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगतो. जिओ मराठी, ते धडक ते धडक.